जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिभावाने, अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. टीव्हीवर तर सत्संग ऐकता, खूपच तुमच्या समस्यांचं समाधान टीव्हीच्या प्रश्नोत्तरी सत्संगातून मिळत असतं. आज प्रत्यक्ष भेटतोय 1 to 1. जे काही विचारायचं आहे, आध्यात्मिक, सांसारिक का धार्मिक प्रश्न जरूर विचारावेत, कारण हा अध्यात्म विज्ञानाचा सत्संग आहे. ह्यात जास्त करून प्रश्नोत्तरी सत्संग होत असतात. आणि दादा भगवान ज्यांना म्हणतात, समजलं जातं ते स्वतः सांगायचे. हे शरीर हे दादा भगवान नाही आहे, हे तर पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. आणि देह कधी भगवंत असत नाही. आणि भगवंत तर आतील अविनाशी आत्मा, त्यालाच दादा भगवान म्हणायचे की भगवंत मी नाहीये, आंतरिक प्रकट तत्व, अविनाशी तत्व तेच भगवंत आहेत. आणि मी तो ज्ञानी पुरुष आहे. अंतरातील तत्वस्वरूपी आत्म्याला जाणलं, पाहिलं, अनुभवलं, आणि मी ज्ञानी आहे, ज्ञानी पुरुष आहे. आणि हाच शोध बालपणापासून होता त्यांचा की भगवंत कुठे आहेत, आत्मा काय आहे, परमात्मा कुठे राहतो, दुनिया कोणी बनवली आहे, ही दुनिया कोण चालवतं, कर्मांचं बंधन कसं सुरू झालं आहे आणि कर्मातून मुक्ती कशी मिळू शकते, ह्या संसारात भटकण्याचं कारण काय आहे संसारात, हाच शोध बालपणापासून होता. हेच सगळं काही जगात काय चालतंय ते बघायचं आहे. हे जग कोणी बनवलंय, कोण चालवतं, आणि मोक्ष, बंधन, सर्व रहस्य त्यांना जाणून घ्यायची आकांक्षा होती. शेवटी या आयुष्यात 1958 त्यांना हे ज्ञान प्राप्त झालं. सर्व प्रकारची आवरणं तुटली आणि वास्तव समोर आलं, जाणलं ते त्यांनी. हे जग कशा तऱ्हेने उत्पन्न झालं, कशा तऱ्हेने चालत आहे, आणि आपण मुक्ती कशी प्राप्त करू शकू, बंधनं का पाळावी लागतात. तमाम आध्यात्मिक प्रश्नांचं उत्तर मिळालं. एवढंच नाही, जीवनाच्या प्रत्येक स्टेजमध्ये पती पत्नी, आईबाप, मुलांचा व्यवहार, पैशांचा व्यवहार, सर्व बाजूंनी आध्यात्मिक दृष्टीने ध्यानात आलं की जगात कशा प्रकारे बंधनं सुरू होत असतात आणि त्याचं रूट कॉज काय आहे, मूळ कारण काय आहे. आणि ते सर्व रहस्य ज्ञान त्यांना समजलं. त्यालाच ते स्वतः कर्मविज्ञान म्हणायचे, जे विज्ञान त्यांना अनुभवास आलं. आणि हे विज्ञान त्यांनाच नाही पण तीर्थंकारांनाही, श्रीकृष्ण भगवंतांनाही, महावीर भगवंतांना, रामचंद्र भगवंतांना, सगळ्यांना हीच गोष्ट अनुभवास आली. तत्वास्वरूपातील आत्मा आणि जगताची वास्तविकता. आणि नंतर दुनियेतले त्यांच्याकडे जे पीडित आले त्यांना ते ज्ञान ते स्वतः देऊ शकले. कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला हेच ज्ञान दिलं होतं. सर्व बाबी गीतेमध्ये येतात. कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय, नामस्मरण श्रेष्ठ है, भक्ती श्रेष्ठ है, वैराग्य श्रेष्ठ है, ध्यान श्रेष्ठ है, योग साधना श्रेष्ठ है. पण त्यांच्याकडून काही नामस्मरण करून नाही घेतलं, भक्ती नाही करवली, कोणतंही वैराग्य घ्यायला नाही सांगितलं, नाही ध्यान करवलं, नाही योग साधना करवली, त्यागही करवला नाही, तपश्चर्याही करवली नाही, लढाईसारखी हिंसाही बंद करायला सांगितली नाही. त्याला असं ज्ञान दिलं, तत्वज्ञान. तू अर्जुन नाहीस, तू स्वतःच आत्मा आहेस. आत्मावत सर्व भूतेषु ही दृष्टी दिली. आणि संपूर्ण सगळी लढाई करतानाही, कर्म करतानाही अकर्म दशा अशी सिद्धी अर्जुनाला प्राप्त झाली. जेव्हा प्रत्यक्ष ज्ञानी असतात तेव्हा ह्याच रस्त्यावर जातात. कृपेनेच आत्मसाक्षात्कार प्राप्तीने संसारात राहूनही अकर्म दशा प्राप्त होते. आणि हळूहळू
आतच फर्स्ट स्टेजची अकर्मदशा येत असते आणि कर्माचं फळ समताभावाने पूर्ण करून समाप्त केलं तर जन्मजन्मांतरातून मुक्तीही प्राप्त होते. मग त्या रामचंद्रजींची ही अशीच गोष्ट होती. प्रत्यक्ष गुरु ज्ञानी पुरुष वसिष्ठ मुनी भेटले त्यांना. त्यांच्याकडून काही साधना नाही करवली, काही क्रियाकांड नाही करवलं, असं ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानात राहूनच केवल ज्ञान प्राप्तीने मोक्षगतीला गेले. संसार सोडावाही नाही लागला आणि पत्नी सगळ्यांचा त्यागही नाही करावा लागला, पण ज्ञानात राहून कर्म पूर्ण करून मोक्षगतीला गेले. म्हणजे प्रत्यक्ष तीर्थंकर म्हणजे ज्ञानी असतात तेव्हा क्रिया मंत्र जप पाठ साधना सर्व गौण ठरत जातं आणि साध्य आत्मसाक्षात्कार सरळ प्राप्त होत असतो. तसाच हा अक्रम मार्ग आहे. अक्रम विज्ञान ते आहे. संसारात जे चाललाय, जेव्हा प्रत्यक्षात ज्ञानी नाहीत आणि गुरु आहेत तेव्हा आपण साधना करत 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 स्टेप बाय स्टेप आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर पुढे जाऊन साधना करत असतो आणि साधनेची साधना होत राहते. मला ध्यान करायचं आहे, मला तपश्चर्या करायची आहे, मला भक्ती करायची आहे, मला नामस्मरण करायचं आहे. साधनेची साधना करत करत पुढे जायचं आहे. ते चुकीचं नाही, तो क्रमिक मार्ग आहे. स्टेप बाय स्टेप पुढे चालत 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 शेवटी जेव्हा प्रत्यक्ष ज्ञानी भेटतात तेव्हा त्याला सत्साधन म्हटलं जातं आणि त्यांच्या कृपेनेच आत्मसाक्षात्कार प्राप्त होत असतो. तोपर्यंत साधनाच करत 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 डेव्हलप होत असतात. तो क्रमिक मार्ग मानला जातो आणि कित्येक प्रकारच्या साधना कराव्याच लागतात. शास्त्र अध्ययन करावं लागतं, स्वाध्याय करावा लागतो. कधी कधी तर असा मार्ग मोकळा होतो जेव्हा प्रत्यक्ष ज्ञानी असतात तेव्हा कृपेमधूनच आत्मसाक्षात्कार मिळत असतो. साधना सुटत असते, साध्य स्वरूप आत्माच प्राप्त होतो. आणि बाकीचं जीवन कसं पूर्ण करावं, ज्यानं नवी कर्मबंधनं होऊ नयेत, मागील कर्म समभावाने पूर्ण व्हावीत, त्याची पूर्ण समज प्राप्त होत असते आणि आत्मजागृती निरंतर राहील असा रस्ता सापडत जातो. मग कधी कधी हा मार्ग मोकळा होतो, त्यालाच अक्रम मार्ग म्हटलं गेलं आहे. शास्त्रातही याचा उल्लेख आहे. वियंगिका मार्ग, पिपलिका मार्ग वेदांमध्ये सांगितलंय. जैन शास्त्रातही सांगितलंय. अक्रम भगत मार्ग, क्रमागत मार्ग. हे पुण्यशाली जीवात्मा असतात ते ज्ञानीही होतात. बाकी कृपेनेच आत्मसाक्षात्कार प्राप्त होईल. म्हणजे मूळ पुरुषांचीच गोष्ट आहे. असं काही नाही आहे की हा धर्म आहे, हा नवा संप्रदाय आहे. नाहीतर मूळ पुरुष कधी संप्रदायात धर्मात पक्षात राहत नाहीत. याच गोष्टीनंतर हळूहळू होतात आणि आपले महावीर, आपण लोक जैन, आपले कृष्ण, आपण लोक वैष्णव, आपला हिंदू धर्म आहे, आमचा स्वामीनारायण धर्म आहे. मूळ पुरुष कधी पक्ष संप्रदायात स्वतः राहत नाहीत, पक्षात राहत नाहीत, पण आत्म्याचाच बोध त्यांच्याकडे, त्या आत्म्याचाच बोध त्यांच्याकडे जो कोणी येईल त्यांना देत असतात. नंतर पूर्ण ग्रुप होत असतो. हळूहळू संप्रदायाचं विभाजन होत राहतं. जेव्हा शिव शिव ओम नमः शिवाय असं म्हणत असतात तेव्हा आपण शिव संप्रदाय म्हणत असतो. त्याला वैष्णव संप्रदाय म्हटलं जाईल. जैन संप्रदाय वेद आहेत. आणि मूळ पुरुषाची गोष्ट पाहिली तिथे कोणी वेगळं नाहीये. एकच सत्य आहे की आत्म्याला ओळखा आणि कर्मफळांना समभावाने पूर्ण करून नवी कर्मबीज न पेरावीत याच्या जागृतीत राहा. मग नंतर हळूहळू पक्ष पंथ संप्रदाय होत असतात आणि होतील, कारण मूळ पुरुष नाहीये, आत्मज्ञानी कुणी नाहीये. त्यामुळे हे डिव्हिजन होतच राहील. पुन्हा आत्मज्ञानी जेव्हा येतील तेव्हा सर्व पक्षांतर मतमतांतरांना अभेद्य रस्त्यावरती घेऊन जातील.
पण मूळ पुरुषाची गोष्ट, त्याचे संकेत जर पाहिले तर त्यात काही दुमत नाहीये, काही विभाजन नाहीये. मूळ पुरुषाची समान गोष्ट सांगितली. कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला आत्म्याचंच ज्ञान दिलं होतं. महावीर भगवंतांनी गौतम स्वामी या सर्व व्यक्तींना आत्म्याचंच ज्ञान दिलं होतं. सम्यक दृष्टी, आत्मदृष्टी, अविनाशी आत्मा ओळखायची, ती गोष्ट सांगितली होती. जीव आणि शिव यांचा भेद मिटला तर शिव हाच आत्मा आहे, तोच परमात्मा आहे. रामचंद्रजींनी तेच ज्ञान प्राप्त केलं वसिष्ठ मुनींकडून. आपण स्वयं परब्रह्म आहोत, स्वयं ब्रह्म आहोत. म्हणजे मूळ पुरुषाची गोष्ट जेव्हा येते तिथे मात्र भेद नाही. आणि मूळ पुरुष नसतील तर हळूहळू विभाग पडत जातात. मग आपल्याला तर मूळ पुरुषाचं तत्व हवं आहे आणि त्यातही पुढे स्वतःच्याच आत्म्याला ओळखायचं आहे. दादा भगवानांचं हेच म्हणणं आहे की स्वतः कोण आहोत त्याला तुम्ही ओळखा आणि त्यातही त्याच्यासोबत हे सगळं चालवणारा कोण आहे, कर्ता कोण आहे, करविता कोण आहे त्यालाही जाणा. बस 2च फंडामेंटल गोष्टी या जाणण्यासारख्या आहेत. स्वरूपाच्या अज्ञानतेतून स्वतः कोण आहे, या जगाचा कर्ता कोण आहे, कर्ता कोण आहे जाणून घ्या आणि स्वतः कोण आहे जाणून घेतलं तर अहंकार संपेल, बुद्धी सुटेल, क्रोध, मान, माया, लोभ सगळ्यातूनच मुक्ती मिळेल. मग म्हणजे हा आध्यात्मिक रस्ता आहे, हा काही नवा धर्म नाही. धर्म आणि अध्यात्मात खूपच अंतर आहे. धर्म म्हणजे अशुभ सोडा, शुभ धरा, वाईट सोडून द्या, पापातून मुक्त होत जा, पुण्याला बांधून ठेवा. मग दया, क्षमा, प्रेम, अभेद्यता सगळं हे काही करावंच लागेल. की नाही मी खोटं नाही करणार, चोरी नाही करणार, क्रोध नाही करणार, द्वेष नाही करणार, मोह नाही करणार, हे नका करू आणि एवढं करा. ते तर त्या अशुभाचा त्याग करा, शुभाला ग्रहण करा, त्यालाच धर्म म्हटलं जातं. आणि अध्यात्म म्हणजे शुभ आणि अशुभ, पुण्य आणि पाप, चांगल्या वाईट द्वंद्वातून पार होऊन आत्मभावामध्ये येणं, आत्मस्वभावात येणं, त्यालाच अध्यात्म म्हटलं जातं. आत्मसन्मुख होणं, तिथूनच अध्यात्म सुरू होतं. अध्यात्मात कर्ता भावातून मुक्त व्हायचं असतं, अहंकारातून मुक्त व्हायचं आहे. आणि धर्मात तर अहंकाराची जरुरी आहे. वाईट नाही करायचं आहे, मला चांगलंच करायचं आहे. आणि आपणच विचार करून कितीही चांगलं केलं, खूप चांगलं केलं, चांगल्याचं फळ चांगलं करत करत बीज पुण्याची पेरावीत. कर्माची पुण्याची बीज पेरल्यावर पुण्याचं फळ भोगण्यासाठी दुसऱ्या जन्मी संसारात यावंच लागेल. जरी कितीही चांगलं केलं, भलं केलं, सेवा केली, परोपकार नाही करावा असं नाही, पण आपण समजून घ्यायचं की पुण्याची बीज पडतील आणि पुण्याची फळं संसारात भोगण्यासाठी यावंच लागेल. मग पुण्यही न बांधावं, पापही न बांधावं असा कोणता रस्ता आहे? कारण अर्जुनाने सारी लढाई केली, करोडोंना मारून टाकलं, तरी कर्मबंधन झालं नाही. तर असा कोणता रस्ता आहे की पुण्यही न बांधेल, पापही न बांधेल, कर्मबंधनच न व्हावं आणि मोक्षगती प्राप्त व्हावी? तर तो अध्यात्माचा रस्ता आहे की आत्म्याला जाणा, अहंकार समाप्त झाला तर मग पाप आणि पुण्य कोणतंही कार्य करा तरी कर्मबीज पडणारच नाहीत. कारण कर्ता भावानेच कर्मबंधन होत असतात, कार्याने क्रियेने कर्मबंधन होत नाहीत. अहंकार मीच केलाय, तो अहंकार केल्यामुळेच कर्माचं बीज पेरलं जातं. आणि कोण करतोय, मी स्वतः कोण हे जाणलं तर पाप आणि पुण्य दोन्हातून मुक्त व्हाल आणि कर्मबंधनातूनही तुम्ही मुक्त व्हाल. आणि कर्म बीजच पेरली नाहीत, हळूहळू कर्माचं फळ येणारच नाही. या लाईफमध्ये कर्माचं फळ भोगून झालं, नवी कर्मबीज पेरली नाहीत तर नवं कर्मफळ, नवा देह, नवा संसार मिळणारच नाही. दादा भगवानांनी हा रस्ता शोधून काढला की कुठे कर्म चार्ज होतात, त्यांना कसे थोपवायचं. आणि चार्ज कर्म स्टॉप झाली तर हळूहळू डिस्चार्ज कर्म पूर्ण झाली तर आत्मा
जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन जाईल. आणि त्यालाच मोक्ष मार्ग म्हटलं जातं. अध्यात्म म्हणजे मोक्ष मार्ग. कर्म करतच अकर्मदशा प्राप्त करून घेणं. संसार सोडायचा नाही आणि सुटणारही नाही, कारण की कर्म फळ भोगूनच भोगावेच लागतील. पण कर्मबीज कुठे पेरतात तिथे थांबवू शकतो, आणि तोच रस्ता ज्ञानींचा आहे. कर्मक्षय चार्जिंग कर्माला क्षय करा. डिस्चार्ज कर्म हळूहळू आपोआप फळ देऊन निघून जातील. मग त्यासाठीच वेदातही हेच सांगितलं की मलविक्षेप आणि अज्ञानाने जीवाला बंधन होत असतं. जैन शास्त्रांनीही हेच सांगितलंय. राग, द्वेष आणि अज्ञानतेने जीवाला बंधन होत असतं. अज्ञानता ती मुख्य गोष्ट आहे, आणि अज्ञानता ही निघून गेली आणि ज्ञान झालं तर कर्म चार्जिंग होणं बंद होईल. मग आणि हळूहळू मलविक्षेप समाप्त होत जातील व रागद्वेषही समाप्त होत जातील. कधीतरी हा रस्ता मोकळा होईल जेव्हा प्रत्यक्ष ज्ञानी असतील. अक्रम विज्ञान हे मोकळं केलंय. अक्रम विज्ञान वैज्ञानिक रस्ता. वैज्ञानिक म्हणजे स्पिरिच्युअल सायन्स आहे. जसं 2H2O पाणी होत असतं, तशीच ही शरीरात अविनाशी तत्व आहेत. आपण पाणी बघून कधीच समजू शकत नाही की यात हायड्रोजन सारखा आणि ऑक्सिजन सारखा वायू असेल म्हणून. का? कारण तो सायंटिस्टच समजू शकतो की यामध्ये 2 तत्व आहेत आणि त्याच्या कॉम्बिनेशनमुळे हे पाणी तयार झालंय. तर अध्यात्मातही अविनाशी तत्व आहे आणि त्याच्या कॉम्बिनेशनने मिक्सिंगमुळे या संसाराची उत्पत्ती झाली आहे. आणि तेच आध्यात्मिक विज्ञान, तत्वांचं विज्ञान, आध्यात्मिक सायंटिस्टच हे सांगू शकतात. महावीर भगवान जसे, कृष्ण भगवान जसे, दादा भगवानांसारखे. आणि तीच गोष्ट समजण्यासारखी आहे की संसारात राहूनही जी काही जबाबदारी, कर्तव्य पूर्ण करावी लागतात तर जरूर करायची. आणि आतूनच असं विज्ञान जाणायचं की मी सुद्धा कर्म करत असताना अकर्मदशा प्राप्त करू शकेन आणि संसारात राहूनही आतूनच संपूर्णपणे मुक्त राहू शकेन, अलिप्त राहू शकेन, मी निर्लेप राहू शकेन. आणि हळूहळू कर्मांची फळ भोगून नवी कर्मबीज न रुजावीत त्याची जागृती ठेवून पुरुषार्थ करायचा आणि आपला मोक्ष मार्ग पूर्ण करू शकू. आणि हे आध्यात्मिक विज्ञान आहे. इथे प्रश्नोत्तरी सत्संग आपण करू, म्हणजे तुम्हाला मोक्ष मार्गात पुरुषार्थ करायची दृष्टी मिळत राहील आणि आपल्या मनाचं समाधानही होईल. थोडेसे काही प्रश्न घेऊया, तुम्ही जरूर विचारा. रनुलाल त्रिवेदी, बंगळुरू. गुरु आणि सद्गुरू जीवनात एकच ठेवायचा असतो का आपण बदलू शकतो? नाही, खरं तर हा गुरु आणि सद्गुरू का ठेवायचा? आपल्याला काही प्राप्ती होण्यासाठी, आणि नाही मिळाला तो तर तोवर गुरु बदललाही जातो. मग एकतर गुरु करूच नका. प्रथम कन्फर्म होण्यापूर्वी करूच नका की मला त्यांच्याकडून मला जे काही हवं आहे ते मिळेल की नाही. नाही दीपकभाई, मी प्रथम एक गुरु मानला होता. आणि आता जर कोणत्याही सत्संगाला गेलो तर मनात वाटतं की यांना का मानलं, त्यांना का मानलं, यांना असं का मानलं, हे डोक्यात प्रश्न पुन्हा पुन्हा डोक्यात येत असतात. हा, पण समजा आपण आपल्याजवळ काही पैसे आहेत तर आपण शॉपिंग करायला गेलो तर कोणत्याही दुकानात फिरत राहू का की आपल्याला काही पाहिजे, काही डिसाईड केलंय? एवढं तर डिसाईड करायला हवं ना की माझ्या मुलीचं लग्न आहे, 2 लाख रुपयांचा चांगला हिरा मला हवाय किंवा दागिने मला हवे आहेत. काही विचार करून ठेवला पाहिजे ना. तसंच इथेही काही विचार केला पाहिजे, मला काय हवंय, गुरु कडून मला काय हवंय. तर खरोखरच हेच ध्यानात ठेवलं पाहिजे की मला माझ्या आत्म्याचा साक्षात्कार करून देईल असा कोणी मला हवा आहे. अशाच संसारातील शांतीसाठी शोधलं जातं, पण शांती ही टेम्पररी मिळेल की परमनंट मिळेल?
हो, तेच तर विचारू इच्छितोय की टेम्पररी नाही, परमनंटली पाहिजे. हा, तर असंच त्या गुरूंनाही विचारायला हवं, गुरुदेव तुमच्याजवळ परमनंट शांती आहे का? जर म्हणाले आहे तर आपण 3 महिने काढूया, 6 महिने काढूया, पण आपल्याला काही मिळायला पाहिजे ना. हो. नाहीतर दुसऱ्या जागी निघून जायचं, त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायला पाहिजे. ते तर आहेच आहे. धन्यवाद. खरं तर जोवर आपण काही ना काही, आता स्कूलमध्ये आपण शिकलो की नाही, हो तर स्कूलमध्ये टीचर होते की नाही आपले, हो तर फर्स्ट स्टँडर्डमध्ये 1 गुरु असतात, सेकंड स्टँडर्डमध्ये 2-3 होत असतात, थर्ड स्टँडर्डमध्ये 4-5 किती गुरु होत असतात. नाही ते तर तर तुमच्या डेव्हलपमेंटच्या हिशोबही असाच आहे की जेवढी हायर स्टेज असेल तेवढे गुरु जास्त होत जातील. जसे दत्तात्रयजींनी 24 गुरु केले होते, माहिती आहे ना. तर गुरु वाढवायला काही हरकत नाही. अरे, संसार व्यवहारच असा आहे, गुरु तर होतच राहणार. आणि आत्मज्ञानाच्या रस्त्यावर गुरु थांबत नाहीत. हे ज्ञानी कधी सांगायचे ना की मी तुमचा गुरु आहे, तुम्ही माझे शिष्य आहात. कारण ते असं काही ज्ञान देत असतात की आपणही आत्म्यात राहू शकतो. ते स्वतः सांगायचे, दादाजी नेहमी सांगायचे की मी आत्म्यात राहतो, तुम्हालाही आत्म्यात बसवून देतो, मग बघू कोण आत्मा कोणाचा गुरु, कोणता आत्मा कोणाचा शिष्य. इथे गुरु शिष्याचा भेदच नाहीये, वेगळं पण नाहीये, इथे तर अभेद्यता आहे. तुम्हीही आत्मा आहात, मीही आत्मा आहे. ह्या जागृतीने, ह्या जागृतीत राहायची अशी ही दृष्टी मिळून जाते इथे. दीपकबाई, गुरु आणि सद्गुरू मध्ये नक्की काय फरक आहे मला सांगा. हे शब्द आहेत, पण सद्गुरू तर खरोखरच सत म्हणजे अविनाशी आत्म्याचा साक्षात्कार केलेला, हो, अशा गुरूंनाच सद्गुरू म्हटलं जातं. आणि गुरु म्हणजे संसारात पापातून वाचवून पुण्याच्या रस्त्यावर चालवेल त्याला गुरु म्हटलं जातं. आणि सद्गुरू आत्म्याच्या जवळ घेऊन जातो की बाबा आत्म्याचं ज्ञान प्राप्त कर आणि हळूहळू संसारातून सुटत राहा. आणि ज्ञानी पुरुष तर स्वतः मुक्त झालेले आहेत आणि त्यांच्याच कृपेने आपल्याला मुक्ती अनुभवास येत असते. समजतंय आता तुम्हाला? म्हणजे आता तुम्ही जे कोणी गुरु केले आहेत तसेच राहू द्या, हरकत नाही. या रेणुलालचे हे गुरु आहेत, पण आत्म्याचा तर कोणी गुरु होऊच शकत नाही. हो, ते तर तर इथे आहेच. आत्म्याचं ज्ञान प्राप्त करून घ्या. नंतर व्यवहारात भलेही गुरु असतील 100, हरकत नाही आमची. ठीक आहे. समजतंय जय आता तुम्हाला? सच्चिदानंद.